गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी आणखीन एक न्यू ब्लॉग घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी. कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आज पूर्ण ब्लॉग बघा. जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मॉर्निंगचे वाजलेले आहेत 8. आज लेट झालेला आहे सर्व गोष्टी करण्यासाठी, कारण संडे स्पेशल ब्लॉग असतात आणि संडेला सर्वच गोष्टी लेट असतात कारण सुट्टी असते त्या दिवशी. आणि ॲक्च्युली इथे मी आज सकाळी मॉर्निंगला सर्व अंघोळ वगैरे देवपूजा करून पूर्ण काय केलेलं आहे, इथे भाजीची तयारी करून घेतलेली आहे. आणि इथे मी आज चणे बनवणार आहे. यामध्ये मी कांदा वगैरे घालून, काळा मसाला घालून इथे चणे बनवून घेतलेले आहेत. अगोदर जे आपले हरभरे असतात ते काय केलेलं आहे, शिजवून घेऊन नंतर मग मी त्याला फोडणी मारलेली काळ्या मसाल्याची. आणि तो बघू शकता खूप टेस्टी असे झालेले आहेत. हे थोडेसे असे रसरसीत बनवलेले आहेत. यावरती कांदा, लिंबू आणि कोथिंबीर घातलेली आहे. चणे रेडी आहेत गरमागरम थंडीचे. नाश्त्याला मी हे बनवलेत, पण ॲक्च्युअली नाश्ता आज काही नाही कारण जेवणच करणार आहोत. मग नंतर कणिक मळून घेतलेलं आहे आणि इथे चपाती करून घेत आहे मी. पोळी करत असताना थोडंसं लेट होतं कारण की विराज मध्ये मध्ये करत होता, थोडा रडत होता. त्याचा मूड आज काही ठीक नाही आहे. सो शूट करणं आणि विराजला सांभाळणं थोडंसं डिफिकल्ट जाऊ लागलं, त्यामुळे बराच वेळ लागला पोळं करण्यासाठी. तर इथे मी आता लगेच चपाती करून घेणार आहे. त्याचबरोबर करता करताच माझ्या हजबंडलाही जेवण बनवून लगेच ताट बनवून देणार आहे. कारण काय होतं की थंडीच्या दिवसामध्ये संडेलाच फक्त त्यांना गरम खायला मिळते, कारण सकाळी तर नाश्ता करून जातात पण जेवण ॲक्च्युअली होत नाही. मग टिफिन घेऊन जातात, ते थंड होतो आणि रात्री यायला उशीर होतो. कधी गरम करण्यात येतं किंवा नाही. त्यामुळे संडेला स्पेशल गरम गरम त्यांना खावंसं वाटते. आणि त्यामुळे मी आज त्यांच्या जेवढ्या पोळ्या आहेत तेवढ्या बनवून घेणार आहे. त्यानंतर मग माझ्या पोळ्या मी बनवून घेईल आणि नंतर मीही जेवण करेल, कारण आज लेट झालं आहे. नाश्ता काही केलेला नाही त्यामुळे भूक लागलेली आहे. चणे बनवले होते ॲक्च्युअली नाश्त्यासाठी, पण ते काही खाणंच झाले नाही, कारण कधी कधी विराजमुळं नाश्ता असूनही खायला मिळत नाही असं होतं. मग यावेळेस असं डायरेक्टली जेवणही कधी करावं लागतं. हे बघा, तर चपाती इथे भाजून रेडी आहे. दुसरी पोळी मी रेडी केली आहे. त्याचबरोबर काय केलेलं आहे, इथे ताट घेत आहे वाढायला. मिस्टरांना मी इथे बनवून ताट बनवून देणार आहे. आणि त्याचबरोबर लगेचच त्यांच्या चपात्या करून झाल्या की माझ्या करून मीही जेवण करून घेणार आहे. तर चणे आणि थोडीशी डाळ बनवली आहे, पेरू, पोळी आणि गरम गरम असा भात लावलेला आहे. राईस कंपल्सरी लागतो सगळ्या जेवणाच्या सोबत, कोणती भाजी असो. अशा पद्धतीने मी नॉर्मल लंच बनवलेला आहे आणि त्यांना ताट दिलेलं आहे. त्याचबरोबर राहिलेली चपाती मी बनवून घेणार आहे. आणि इथं मस्त टम्म फुगत आहेत चपाती. गरमागरम चपाती थंडीच्या दिवसामध्ये जेवण गरम करायला मज्जा येत असते, पण ॲक्च्युअली लेडीजला मिळत नाही. आम्ही सोबतच जेवण करत असतो, पण ॲक्च्युअली आज थोडंसं लेट झालेलं आहे आणि त्यांना भूक लागली म्हणून त्यांना जेवण घेतलेलं आहे. त्यामध्ये विराजला दूध दिलं. त्यानंतर बॉटल घेऊन आला होता तो, मग त्याला दूध दिल्यानंतर लगेच इकडे सर्व भांडे मी काढून घेतलेले आहेत. जेवढे भांडे धुवायचे पडलेले आहेत ते लगेच ते स्वच्छ क्लीन करून घेणार आहे, कारण आता वाजलेले आहेत 10 आणि 10ला खूप थंडी पडलेली असल्याने का असं व्हायले की वाटायले की सकाळचे 7 वाजलेत की काय, अशा पद्धतीचं वातावरण इकडे झालेलं आहे. खूप जास्त थंड वातावरण असल्याने काम असं पटापट आवरत नाही आहे. सो इथे मी घेतलेले आहेत वॉश करून सर्व भांडे. आणि भांडे धुताच त्याबरोबर मध्येही काही कामं असतात की जेणेकरून दूध गरम करायचं असतं, ते साईडला मी दूध वगैरे ठेवलेलं आहे. आणि इथे क्लीन झालेले आहेत माझे सर्व भांडे. आणि त्याचबरोबर मी हे सर्व वॉश करून घेतलेलं आहे. किचनच्या सिंक पण क्लीन करून घेतलेला आहे आणि सोपने व्यवस्थित क्लीन केलेलं आहे. ते सर्व ही ज्या स्टाईल आहेत त्या पण पूर्ण स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. लगेचच हे सर्व आवरून घेतलं आणि त्याचबरोबर ओटा वगैरे स्वच्छ करून, गॅस वगैरे स्वच्छ करून, जेवण करून आता मी घेतलेली आहे भाजी, जे की मला निसून व्यवस्थित ठेवायची आहे, कारण रात्री बनवली तर बनवेल किंवा मग मंडे मॉर्निंगला ही भाजी मी बनवेल.
त्यामुळे मग काय केलेलं आहे, होता टाईम तर लगेचच मग भाजीही नेसून घेतलेली आहे आणि फ्रेश कोथिंबीर आलेली होती तीही मी सर्व स्वच्छ करून घेतलेली आहे. आता एखाद्या वेळेस स्वच्छ करणं होते किंवा मग तशीच राहून जाते. आज होता टाईम तर लगेच मी स्वच्छ करून घेतलेली आहे. त्याचबरोबर मी बाकीही काही भाज्या मार्केटमधून घेऊन आले होते. त्यामध्ये भेंडी आहे, गवार आणलेली आहे. ते डब्यामध्ये भरून घेतलेले आहेत मी सर्व. आणि त्यानंतर हे कोथिंबीर जे आहे ते कोरिएंडर ते पण मी पूर्ण डब्यामध्ये पूर्ण भरून घेणार आहे. त्यानंतर मग मेथी पण एका डब्यामध्ये आपण इथे भरणार आहोत. आणि मेथी अशी फ्रेश असेल तरच खायला भाजी छान लागते, म्हणून ती लगेचच नेसून लगेचच्या लगेचच करण्यात जास्त टेस्टी लागते. त्यामुळे मी उद्या सकाळीच मेथी करणार आहे. तर इथे पूर्ण मोठ्या डब्यामध्ये मेथी मी भरून घेतलेली आहे. आणि यानंतर धुणार नाही मेथीला, कारण जर डब्यामध्ये भरली ती तर जास्त पाणी पकडते ती आणि खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. इथे मी सर्व डबे घेतलेले आहेत आणि फ्रीजमध्ये प्रत्येकाला डब्बा आहे भाज्यांना. ऑलरेडी वरती खूप साऱ्या भाज्या आहेत वरच्या याच्यामध्ये. जिथे जिथे बसतील तसे तसे मी डबे इथे स्टोअर करून ठेवत असते. अशा पद्धतीने हे पूर्ण बॉक्सेस मी इथे लावून घेतलेले आहेत. खालच्या ड्रॉवरमध्ये मोठा असा कद्दू आणलेला आहे, त्याचे धपाटी वगैरे करू जसा टाईम मिळेल तसं. त्यानंतर मी पूर्ण इथे क्लीन करून घेत आहे. विराजने काय केलं, मेथीचे झाड पळवून खेळू लागला. ते पूर्ण मी क्लीन करून घेणार आहे. छोटीशा फडी आहे माझ्याकडे त्याने, कारण झाडू मला प्रत्येक वेळेस नाही वापरावं असं वाटत. सो इथे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे आणि सर्व मेथी खाली केलेली आहे विराजने स्टाईलवर. त्याच्यामुळे मग फ्लोअर क्लीन असला तर जास्त छान वाटते. सतत क्लीन करावाच लागतो, कारण विराज काही तोंडात घालण्याची फार शक्यता असते. इथे सर्व काम दुपारचं झालेलं आहे आणि विराजला इथे मी झोपीही घातलेलं आहे. जवळपास झोपतच आहे तो, कारण त्याला 1:30-2च्या दरम्यान झोप येते. हे सर्व काम करून आता वाजलेला आहे 1. तो 1:30ला झोपतो, पण आज 1लाच त्याला मी झोपी घातलेला आहे आणि छान असा झोपलेला आहे तो. त्याला ब्लँकेट कंपल्सरी लागतं सोबत. अशा पद्धतीने विराजही झोपलेला आहे आणि आता नंतर झोपून उठली आहे मी. दुपारी झोपले होते थोडीशी. त्यानंतर आता वाजले आहे 6. इव्हिनिंगचे 6 o'clock झालेला आहे टाईम आणि इथे दिवा लावण्याचा टाईम झालेला आहे. देवाला दिवा वगैरे मी लावलेला आहे. अगरबत्ती लावलेली आहे. अगरबत्ती दिवा झालेला आहे आणि नंतर मग आहे इव्हिनिंगचा टाईम आणि विराजला जेवण करायचा टाईम असतो 6:30चा. सो मी त्याच्यासाठी इथे रवा बनवत आहे. रवा बनवून घेतलेला आहे. आज नॉर्मल रवा बनवला आहे, व्हेजिटेबल ॲड केलेल्या नाहीत कोणत्या, कारण सकाळी त्याला व्हेजिटेबल खिचडी दिलेली होती. सो आता नॉर्मल द्यावं असं विचार केला मी. पटकन होणार काय तर रवा उपमा जास्त फास्ट होतो, असा सिम्पलसा उपमा मी इथे त्याला बनवून घेतलेला आहे. आणि छान अशी उकळी फुटलेली आहे. तोपर्यंत इथं विराजला पप्पांनी रेडी केलेला आहे त्याच्या, आणि त्याला जायचं आहे मंदिरामध्ये. सो ते पप्पाकडे बघत आहे त्याच्या, आणि पप्पा त्याला घेऊन जाणार आहेत मंदिरामध्ये. तो आता त्याच्या पप्पांनी शर्ट घातलं की लगेच त्याला लक्षात येतं की यांना बाहेर जायचं आहे, त्यांना सोडणारच नाही तो. जो कोणी बाहेर निघाला त्याला सोडत नाही तो. अशा पद्धतीने कॅप वगैरे स्वेटर वगैरे रेडी आहे आणि घालून विराजही रेडी आहे. शूज वगैरे घातले नाहीत, जाताना घालेल. तर अशा पद्धतीने ते पप्पाकडे जात आहे त्याच्या. अशा पद्धतीने पळत आहे आणि रिमोट देत आहे, कार्टून लावून द्या म्हणायला वाटतं. तर अशा पद्धतीने ते तयार झालेलं आहे आणि वेट करत आहेत पप्पाचा की कधी आवरत आहेत. पप्पांचंही आवरलेलं आहे आणि पप्पा आणि विराज निघालेले आहेत आता मंदिरामध्ये जाणार. आणि नंतर मग तोपर्यंत मी डिनरची तयारी करणार. निघालेला आहे विराज आणि पप्पा. त्यानंतर मग इथे गुलाबजामुनचं पॅक गिफ्ट आलं होतं असंच एक. तर त्यामध्ये ह्याचे हल्दीरामचे गुलाबजामुन, एक गुलाबजाम एवढे काही टेस्टी नसतात ॲक्च्युली, हे घरी बनवलेले ते वेगळेच असतात. त्यानंतर गुलाबजामुन काढून ठेवलेले आहेत फ्रीजमधून बाहेर. आणि इथे मी नॉर्मल जेवण डिनर बनवणार आहे.
डिनर बनवताना विराजच्या पप्पांना काही फारसं जेवायचं नाही आहे आज, कारण उशिरा जेवण झालं होतं दुपारी. त्यांनी परत पोहे खाल्ले होते. सो आता म्हणे की खिचडीच बनव, म्हणून मग मी खिचडी आणि थोडीशी भाजी बनवणार आहे बाजूला. तर खिचडी पण एक प्लेटच्या जवळपास बनवणार आहे. तर खिचडीचं पूर्ण नॉर्मल साधं जे खिचडी आहे ती बनवणार आहे मी. काही मसाला वगैरे खिचडी नाही बनवणार आहे. इथे तांदूळ डाळ घेतलेला आहे. दुपारी मी भजी बनवायची होती म्हणून डाळ भिजू घातलेली होती. उडदाच्या डाळीची मी भजी बनवणार आहे. यामध्ये मूग डाळ दोन्ही मिक्स केलेलं आहे. ते सर्व मिक्सरमधून ग्राइंड करून घेत आहे. त्यामध्ये एक मिरची टाकलेली आहे आणि नॉर्मल भजी बनवणार आहे, ज्यामध्ये कांदा वगैरे काहीच टाकणार नाही. मला तशा पद्धतीची भजी खायला जास्त आवडतात. सो इथं मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेलं आहे वाटण, आणि ते एकदम सॉफ्ट नाही घ्यायचं, थोडंसं चरचर असं वाटण घ्यायचं, जेणेकरून ते भजी जास्त मोकळी आणि छान लागतात. ते एका कढाईमध्ये मी काढून घेतलेले आहे. व्यवस्थित जास्त पातळही नाही, जास्त जाडही नाही करायचं. त्यामध्ये कोथिंबीर आणि थोडंसं नमक ॲड करणार आहे. सॉल्ट आपल्या टेस्टनुसार ॲड करायचं. मी केलेलं आहे ते थोडंसं सॉल्ट. हळदी टाकलेली आहे थोडी. त्यानंतर मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. मिक्स हातानेच करत आहे, कारण हाताच्याच याने ते जास्त छान मिक्स होतं. आणि अशा पद्धतीने मी ब्लॉग बनवला आहे. कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. हा आहे आमचा डिनर, आणि फायनली इथे मी ब्लॉग स्टॉप करत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.